नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, बघू शकतोय आज दिनांक 7 जून 2025 रोजी आपलं हे आता मार्केट लिंबूचं लोडिंग चालू आहे. आता हे लोडिंग म्हटलं तर श्री संदीप पवार वडोली निळेश्वर आणि श्री संदीप पाटील वाहगाव तालुका कराड जिल्हा सातारा हे दोन्ही गावं आपली कराड जिल्ह्यातली सातारा जिल्ह्यातली आहेत आणि दोघं पण मित्र आहेत. आता गेली 6 महिने आपला कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी आता आपल्याला टोटल 700 रोपांची ऑर्डर दिलेली आहे आणि आज त्याचं हे लोडिंग चालू आहे. आता भागवाले आहेत आपले आणि अतिपावसाचा भाग असल्यामुळं आपण त्यांना मार्केट लिंबू म्हणजेच बालाजी लिंबू सजेस्ट केलेला आहे गुटी कलमाचा आणि त्याचं लोडिंग चालू आहे. आता ही 1.5 वर्षाची रोपं आहेत. मागचा एक आपण शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, त्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण शनिवारी लोडिंग करणार आहोत. तर ते आज रोजी लोडिंग चालू आहे. आता रोपं सॉर्टिंग करून ठेवली होती तरीसुद्धा परत इथं जी काय खराब रोपं आहेत त्याशी किंवा रोपं हल्लेली असतील किंवा वीक रोपं असतील तर ते आपण बाजूला काढायचं नियोजन केलेलं आहे. बघू शकतो अशी ही रोप बाजूला काढलेलं आहे. इकडे पण 2 रोपं बाजूला काढलेली आहेत. तर अशी खराब रोपं बाजूला काढून आपण इतर रोपं लोडिंग करत आहोत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण लिंबूबद्दल थोडीशी डिटेल माहिती घेणार आहोत, कारण मी त्या शॉर्टमध्ये सांगितलं होतं की आपण ती गाडी लोडिंग करत असताना आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. कारण आता जे पवार साहेब आहेत वडोलीचे त्यांची 500 झाडं भरायची आहेत आणि पाटील वाघावचे जे आहेत वाघावकर त्यांची आपल्याला 200 झाडं आणि प्लस त्यांची किरकोळ आंबा, पेरू, चिक्कू, नारळ अशी काय घरगुती झाडं त्यांना घ्यायची आहेत आणि त्याचं लोडिंग करणार आहोत. तर आता हे 500 झाडं ऑलरेडी पहिली जी आहेत ती भरायचं काम चालू आहे, कारण ती 2 नंबरला आपण उतरणार आहे. तर 1 नंबरला भरावं लागतं आहे, 1 नंबरचं आहे ते उतरायचं आहे, ते 2 नंबरला आपण मागं भरतो आहे. तर असं सिस्टमॅटिक नियोजन असते, पार्टिशन करून भरलं जातं आहे. आता इथं आमची ही टीम आहे आता आणि हे सॉर्टिंग करून असं रोपं भरायचं चालू आहे. तर मित्रांनो, आता जास्त वेळ न घेता याबद्दल आपण माहिती घेणार आहे. आता हे गुटी कलमाचं रोप आहे. आता हे लावल्यानंतर आपल्याला 1.5 वर्षाचं रोप आहे. लावलं की 1.5 वर्षातच आपल्याला उत्पादन चालू होतं आहे, कारण कलमी रोप आहे. आणि हा लिंबू जो आहे तो ताण न देतासुद्धा याला कळी येणार आहे, जसं तैवान पिंक पेरू आहे त्या पद्धतीनं. आणि ह्याची लागवड जी आहे ती 12x12 करतो आहे, कारण याला काटा नाही आहे मित्रांनो. आता एक डेमो दाखवतो तुम्हाला की अशा पद्धतीनं हे बिगर काट्याचं असं हे झाड आहे, बघू शकतो आपण. तर आपण असा साई सरबती किंवा कागदी लिंबू आहे त्याला हात लावू शकत नाही, कारण तेवढा त्याला काटा असतो. याला काटा नाही आहे आणि कलमी रोप आहे, त्याच्यामुळं 12x12वर एकरी 300 रोपांचं नियोजन करायचं आहे आणि 1.5 वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चालू होतं. आता ह्याच्यामध्येच आपल्याकडे 13 बॅगमध्ये 10 किलोच्या बॅगमध्ये 2.5 वर्षाचं कलम असतं, ते 6 महिने वर्षभरात चालू होतं आहे. पण साहेबांना आपण क्वांटिटी असल्यामुळं लहान रोप घ्यायला सजेस्ट केलेलं आहे, किंवा ते पण शेतकरी असल्यामुळं त्यांनी लहान रोपांना पसंती केलेलं आहे. आता ट्रान्सपोर्ट वाचतं किंवा हँडलिंग किंवा बजेट असेल त्याच्यामध्ये फरक पडत जातो, त्यासाठी लहान रोपं बरी पडतात क्वांटिटी वाचेल तर. त्या हिशोबानं आता हे लोडिंग चालू आहे. आता आपले रवी भोपळे जुने ड्रायव्हर यांची आता कॅरी आपण भरत आहोत. मलकापूरचे आपले आहेत, जुने ड्रायव्हर आहेत आपले, भरपूर ऑल महाराष्ट्रामध्ये रोपं त्यांनी पोच केलेले आहेत. तर मित्रांनो, आता ही मार्केट लिंबूज आहे ते आपण 12x12वर लावायचं. एकरी 300 रोपं लागतात आणि आपल्याला 1 ते 1.5 वर्षामध्येच उत्पादन चालू होतं आहे. आणि लिंबू म्हटलं तर आता लावताना सरी घेऊन रोपं लावली चालतात. 3 किलोची बॅग आहे. सरीमध्ये कोणत्याही प्रकारचं एक सेंद्रिय खत, त्यामध्ये शेणखत, लिंबोळी पेंड, कोणतंही एक शेणखत किंवा गांडूळ खत, लेंडी खत, कोंबडी खत यापैकी एक वापरायचं आहे. त्यानंतर थायमेट किंवा फॉरेट आणि लिंबोळी पेंट हे आपल्याला वापरायचं आहे. अशा 3 गोष्टी टाकून आता हे सगळं बिलाच्या मागं आपण शेड्यूल बनवून देतो आहे मित्रांनो. त्या पद्धतीनं ते खड्ड्यामध्ये मिक्स करायचं आहे. सरीमध्ये असेल तर सरीमध्ये थोडासा खोऱ्यानं खड्डा घ्यायचा आहे आणि पिशवी फाडून मातीचा गट्टू फुटणार नाही अशा पद्धतीनं झाड अलगद काढून ते आपल्याला खड्ड्यामध्ये टाकायचं आहे आणि हातानं दाबायचं आहे. त्यानंतर 2ऱ्या आणि 8व्या दिवशी आपल्याला आळवणी, त्याच्यामध्ये आपण त्यांना ह्युमिक ॲसिड पावडर फॉर्ममधलं 98% 1261 आणि ब्ल्यू कॉपर, कारण ह्युमिक ॲसिडमुळं आपल्याला पांढऱ्या मुळीची वाढ होण्यासाठी मदत होते, 1261 फुटव्याला मदत होते आणि ब्ल्यू कॉपरमुळं आता पावसाचं सीझन आहे, अति पाण्यामुळं बुरशी होऊ नये यासाठी आपण या 3 गोष्टी मिक्स सांगतो. आणि 2ऱ्या आणि 8व्या दिवशी आपल्याला याचं मिश्रण द्यायचं आहे, आळवणी द्यायचं आहे. पाऊस असेल तर ठीक आहे, नाहीतर पाणी द्यायचं आहे भरपूर आणि मग सोडायचं आहे. आणि फवारणी म्हटलं तर कीटकनाशक, बुरशीनाशक आणि युरिया मिक्स तणनाशकाचा पंप वापरू नका, धुवून स्वच्छ करून
आणि याची 15 दिवसाला फवारणी ठेवायची आहे. 1.5 ते 2 महिन्यानंतर पहिलं कटिंग शेंडा कट करायचा आहे. त्यानंतर गरजेनुसार 2-2.5 महिन्याला कटिंग असेल. असं करत आपल्याला एक 6 महिने वर्ष झाड चांगलं डेव्हलप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फळ धरायचं आहे. त्यावेळेचं शेड्यूल थोडं वेगळं राहील किंवा 6 महिन्यापर्यंत आपल्याला त्याला दर महिन्यातून एकदा DAP, युरिया 10-26 NPK खतं आपल्याला बदलून टाकायचे आहेत. तर हे सर्व आपल्याला सांगितलं जातं आहे. त्यानंतर बेसल डोस असतो. तर मित्रांनो, या पद्धतीनं हे लागवड करायची आहे आणि 12 महिने पेरू येणारा घस पद्धतीनं लिंबू येणारा हा असा मार्केट लिंबू आहे. तर त्या पद्धतीने याचं नियोजन करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थोडंसं गडबडीमध्ये शब्द चुकत असतील तर समजून घ्या, कारण थोडी गडबड असते. सीझन आहे, डेली 20-25 गाड्या लोडिंग असतात आणि त्यामध्ये झाडं व्यवस्थित भरणं, व्हिडिओ बनवणं किंवा येणारे कस्टमर. आता आपल्याकडं अजून एक मोठी गाडी माझ्याकडं लोडिंगचं नियोजन आहे. त्यानंतर 1-2 कस्टमर आहेत, माहिती घ्यायला येत आहेत. गेवराईवरून एक आहेत, सांगलीमधून एक आहेत. तर असं हे नियोजन चालू असतं मित्रांनो. डेली शनिवार रविवार थोडी गर्दी राहते, शुक्रवारी सुट्टी राहते आपली. तर अशी ही सर्व आपल्या नर्सरीचं नियोजन आहे. नर्सरी मोठी आहे, 35 एकरामध्ये, 40 वर्ष जुनी आहे. सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं मिळतात. तर मित्रांनो, आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल मिस्टर अक्षय तोडकर. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.